जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते. 19 फेब्रुवारी जवळ आले. 2 दिवसामध्ये जो आपल्याला प्रोटोकॉल आहे, छत्रपती शिवरायांच्या जो राजशिष्टाचाराच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि उदयनराजे साहेब असतील किंबहुना छत्रपती संभाजी महाराज असतील, ही सर्व मंडळी दरवर्षी आपल्या किल्ले शौर्याच्या छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या दिवशी येत असतात. मी सर्वप्रथम या सर्व मंडळींचा तालुक्याचा आमदार या नात्याने मी त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना स्वागतासाठी आमची सर्व तयारी झालेली आहे अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. यावर्षीचे जे शौर्य भूषण पुरस्कार आहे ते आपण 4 लोकांना त्याचा निर्णय केलेला आहे. खरं तर हे 4ही मंडळी जी आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रातली आहे. आपल्याला काम करणारी खूप चांगली मंडळी की ज्या लोकांचा उत्साह वाढण्याशिवाय समाजाचं परिवर्तन होणार नाही आणि त्यांचा आदर्श हा जनतेसमोर गेला पाहिजे. सर्वप्रथम बाळासाहेब सावळरामबुवा दांगड अर्थात कार्यसम्राट आमदार, जे या तालुक्याचे 10 वर्ष आमदार राहिले, ज्यांनी अनेक तलाव बांधले, चोळीचे बंधारे बांधले, विशेषत्वाने ज्या व्यक्तिमत्वाने चिलेवाडी आणि पिंपळगाव जोगा या 2 धरणांची निर्मिती केली. बाळासाहेब म्हणजे असामान्य माणसाचं नेतृत्व आहे आणि खरं तर आज त्यांचा कार्याचा उल्लेख आणि त्यांचा गौरव पाहता त्यांना समाजाची मान्यता आहे आणि म्हणून त्यांना या वर्षीचा आपण शौर्य भूषण पुरस्कार आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी देणार आहोत. दुसरा पुरस्कार जो आहे तो डॉक्टर अमोल अविनाश डुमरे, ज्या व्यक्तिमत्वाने खरं तर स्वतंत्र शिक्षण MBBS आहे, DNB आहे, कॅन्सरमध्ये जे स्वतः सर्जन आहेत आणि त्यांचा एकदम चांगला हँड आहे कॅन्सरच्या सर्जरीमध्ये, ज्यांनी टाटामध्ये जवळजवळ 5 वर्ष त्या ठिकाणी सर्जरीमध्ये काम केलं. त्याच्यानंतर आता जे आपल्या असलेल्या रुबीच्या पॅनलवर आहे हॉस्पिटलच्या आणि स्वतःचे हॉस्पिटल त्यांनी आता आळेपाठाला, जेणेकरून खूप साऱ्या रुग्णांना त्या आता छोट्या मोठ्या ऑपरेशनसाठी मुंबई पुण्यात जावं लागत नाही. ती सोय खरं त्यांनी ग्रामीणमध्ये केली. मला विशेष वाटतं त्यांचं सुद्धा कौतुक. पण एखादा माणूस मुंबई, पुणा, चेन्नई कुठेही लांब गेला असता, दिल्ली, पण त्यांनी आपलं गाव म्हणजे जुन्नरमध्ये ते काम चालू केलं म्हणून त्यांना हा शौर्य भूषण हा वैद्यकीय सेवेत देतोय. तिसरी व्यक्तिमत्व जे आहे ते जालेंदर अण्णा शिवराम कोरडे. जालेंदर शिवराम कोरडे हे असं व्यक्तिमत्व आहे की ते पर्यावरणप्रेमी आहे, ज्यांनी 7,000पेक्षा जास्तची झाडं लावली आणि ती जगवली देखील. हा केवढा मोठा आदर्श आहे आत्ताच्या काळामध्ये. हल्ली प्रत्येक जण उन्हामध्ये सावली शोधत असतो आणि उन्हामध्ये आपली गाडी सावली कशी झाली हे पाहत असतो, पण झाड लावायचं आणि टिकवायचं कोणाच्या डोक्यामध्ये नाही. ते काम मात्र जालेंदर अण्णा शिवराम कोरडे खोडद गावचे रहिवासी आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे पण अनेक पुरस्कार मिळालेले आहे या बाबतीमध्ये आणि म्हणून त्यांना सुद्धा पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी म्हणून त्यांना यावर्षीचा शौर्य भूषण जातोय. आणि चौथा जो पुरस्कार आहे, ज्यांनी गेले 15 वर्ष मी पाहतोय, कोणी फोन करू द्या, मी फोन करू द्या, नेताजी दादा डोक्यांनी फोन करू द्या, या तालुक्यामध्ये आमच्या बाबूराव पाटीलने फोन करू द्या, कुठल्याही व्यक्तीने आमच्या फोन करू द्या, ज्याची ओळख झाली, दर्शन फुलपगार असेल, यांना सर्वांना अनुभव असा आहे की करोनाच्या काळापासून आणि नंतर आणि आधी सुद्धा ज्या व्यक्तिमत्वाने 100% रुग्णांची बिलं कमी करणं, त्यांना मेडिसिन्स देणं आणि त्यांच्यासाठी दिवस रात्र उभं राहणं आणि वेळ प्रसंगी जर त्याची सोय नसेल पुण्यामध्ये त्याला घरून डबा सुद्धा पोच करणं, अशा पद्धतीचं आरोग्य दूत म्हणून ज्यांनी काम केलंय आणि जे आदरणीय आपल्या सर्वांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे सर्वांची अपार भक्ती आहे. आज नेमकी योगावर मी माहिती देतोय, आज नेमकी चतुर्थी आहे. योगायोग काय बघा. आणि आमचे मित्र पिंपळवाडी गावचे तरुण सहकारी की त्यांना पाहून अनेकांनी खरं तर आपलं आता अपघात झाला तर आपण सर्वांनी मदतीला पळायला पाहिजे, किंवा आजारी असल्या माणसाला आपण मदत केली पाहिजे. हे जर आपल्या मनामध्ये शाश्वत सत्य जर निर्माण करण्याचा जर कुठला चेहरा जर असेल तर तो राजाभाऊ दशरथ पायबोडे आहे. राजाभाऊंना सुद्धा या वर्षीचा शौर्य भूषण पुरस्कार मी देत आहे. पुढच्या वर्षी मात्र मी वारकरी झालं किंवा पत्रकार झालं, अजून वेगळ्या क्षेत्रातले पुरस्कार आपण पुढच्या वर्षी देणार आहोत. पण ह्या वर्षी वेळही कमी आहे आणि ह्या सर्व मंडळींना मी
जवळून ओळखतो, मी त्यांच्यावर काम करतो, समाजातले सगळे घटक त्यांच्यावर काम करतात. त्यामुळे हे सर्व मंडळ जे आहेत त्या शिवनेरी भूषण पुरस्काराला पात्र आहेत. या चारही कुटुंबाच्या मंडळींना मला सांगायचं आहे की आपण आणि आपलं कुटुंब 19 फेब्रुवारीला बरोबर सकाळी 8 वाजता आपण किल्ले शिवनेरीवर येण्यासाठी आणि तो पुरस्कार घेण्यासाठी आपण पात्र झालेले आहात. तुमचं मनापासून कौतुक करतो तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील सुद्धा या शिवनेरी भूषण पुरस्कारच्या सर्व मान्यवरांचं मी कौतुक करून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. जय शिवराय.